Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, 21 जून रोजी रीनीटची परीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक रीनीटचे निकाल कधी लागणार याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। NTA मार्फत काही अपडेट आलेले आहेत का? रीनीट 2026 चा निकाल कधी लागेल, तसेच यावर्षी प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होऊ शकते या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा न्यूज आर्टिकल पाहू शकतो। या न्यूज आर्टिकल नुसार नीट फेरपरीक्षेचा जो काही निकाल आहे तो 20 जुलै पर्यंत जाहीर होईल। आपण मागच एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितलं होतं की 15 जुलै पर्यंत निकाल येऊ शकतात। तर आणखी 5 दिवस एक्स्ट्रा यांनी ऍड केलेले आहेत आणि 20 जुलै पर्यंत या ठिकाणी निकाल जाहीर होईल असं सांगितलेलं आहे। यासाठी त्यांनी स्पष्टीकरण काय दिलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होणार नाही अशी ग्वाही अधिकाऱ्याने दिली असून देशातील 20 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी रीनीट 2026 ची परीक्षा दिली होती। परीक्षेनंतर साधारण 45 दिवसाच्या आत निकाल जाहीर केले जातात। यावेळी आम्ही हा निकाल 37 दिवसात जाहीर करू असं जे काही NTA चे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जेही विद्यार्थी आणि पालक रीनीट 2026 च्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की 20 जुलै पर्यंत निकाल जाहीर होतील। या संदर्भाने NTA ची कोणतीच अधिकृत माहिती आलेली नाही। NTA ने ऑफिशियल अपडेट किंवा नोटीस दिल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व व्हिडिओ मार्फत अपडेट करेल। परंतु तुर्तास जी काही अंदाजित तारीख आहे ती आपण 20 जुलै धरून चालू शकतो। 20 जुलै पर्यंत रीनीट 2026 चे निकाल जाहीर होतील। अनेक विद्यार्थ्यांनी आन्सर की नुसार आपापले एक्सपेक्टेड जे काही मार्क आहेत ते काढले असतील व त्यावर तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये प्रवेश मिळू शकतो याचा एक थोडासा अंदाजा तरी आलाच असेल। तर तुमचा जो काही एक्सपेक्टेड स्कोर येणार आहे त्यामध्ये फारसे काही बदल होणार नाहीत। त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचा विचार करून तुम्हाला कोणत्या कोर्समध्ये ऍडमिशन पाहिजे आहे, तुमचं बजेट काय आहे, त्यानुसार योग्य पर्याय कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत याची माहिती तुम्ही आतापासूनच गोळा केली पाहिजे, जेणेकरून निकाल लागल्यानंतर तुमची सर्व तयारी झालेली असणं आवश्यक आहे। निकाल लागल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसामध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात MBBS करायचं आहे, BMS करायचं आहे, मॅनेजमेंट कोटामार्फत जायचं आहे किंवा महाराष्ट्राबाहेर MBBS आणि BMS चे पर्याय पाहिजे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करून ठेवा। या संदर्भात A to Z ऍडमिशन गायडन्स साठी तुम्ही आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकता। बालाजी एज्युकेअर मार्फत महाराष्ट्रात तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये विद्यार्थ्यांना MBBS, BDS व BMS साठी ऍडमिशन करून देण्यामध्ये मदत केली जाते। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच बालाजी एज्युकेअर मध्ये आपली नाव नोंदणी करा आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात निश्चिंत रहा। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।